राकेश जोशी, वैष्णवी रंगनाथराव, करंसेकर आरुषा हरिश्चंद्र, कासार केमिस्ट्री बद्दल चालते. बॅटरी केमिस्ट्रीमध्ये लिथियम आयन बॅटरी होती, आता सोडियम आयन, झिंक आयन, अल्युमिनियम आयन या सगळ्यांमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे, बायो फ्युएल आहे, त्याच्यामुळे नवीन गोष्टी होतात. तर माझ्याकडे ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट कॉलेजची मीटिंग झाली आणि त्यांना मी विनंती केली की अल्टरनेटिव्ह बायो फ्युएल तुम्ही काय करता आणि सगळ्यांनी आता ते स्वीकारलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी जी बदलेल त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याच प्रकारची स्किल मॅनपॉवर देखील आपल्या उद्योगाला लागणार आहे. त्यामुळे या अनेक कोर्सेसमध्ये शेवटी अर्बन पॉप्युलेशन करता आणि रुरल पॉप्युलेशन करता वर्गीकरण करून जर आपण हे कोर्सेस शिकवले तर आपण देशातल्या अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. आता दुबईकडे एकदा सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर आहे. दोघांना म्हटलं जरा दिल्लीनं उभे राहा. मी बघितलं सचिन तेंडुलकर माझ्या खांद्यावर आणि गावस्कर त्याच्यावर लहान आणि मनगटे लहान. मग मी त्यांना विचारलं की दोघांना विचारलं तुम्ही चांगले क्रिकेट कसं खेळायला लागले. त्यांनी मला सांगितलं की क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाही आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, कबड्डी, खो खो पासून प्रत्येक खेळामध्ये स्किल आहे. हँडलूम हँडीक्राफ्टमध्ये देखील स्किल आहे. मी चिंगापासून कार्पेट तयार आहे, 1500 महिला करायला लागले आणि आता ते जेव्हा कार्पेट मी लोकांना दाखवतो विचारतो एवढाच आहे पण मला बाबा 5,000 10,000 मी सांगतो हे 450 रुपयात तयार झालं आणि 550 रुपयाची 1500 महिला ते कार्पेट तयार करतात चिंगापासून. म्हणजे त्या पद्धतीने ट्रेंड झालं. तुम्ही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटला लागणारी मॅनपॉवर त्याचं उत्तम ट्रेनिंग स्किल डेव्हलप करतात आणि ही चांगली गोष्ट आहे कारण ही देखील गरज आहे. तसं हँडलूम असेल, हँडीक्राफ्ट असेल, ॲग्रिकल्चर असेल या छोट्या छोट्या फील्डमध्ये देखील गावात लोकांना रोजगार निर्माण करावा. नाही तर पुणे एवढं वाढलं की मला आता एकदम मला पुण्यात आता रस्ते बांधू नका, फार डेव्हलपमेंट झाली, आता अमुक पुण्यामध्ये पाहुणे झाला देखील जातो. म्हणजे एवढे लोक येऊन लागले. मी आज पहिल्यांदा चांगली चौकाचं मला उद्घाटन केल्यानंतर राहत होतो. मला काहीच लक्षात नाही की रस्ता कुठं आला कुठं लागला. पण चांगली चौक झाला तर तुम्हाला सांगितलं की इकडे डेव्हलपमेंट सुरू झालं. की आम्ही UL स्किलटेक युनिव्हर्सिटी म्हणून एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेलमध्ये कॉर्पोरेट्सना जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना बिना पैसे खर्च करता शिकायचं आहे असं एक मॉडेल आपण तयार केलं आहे. ज्यात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आपण कॉर्पोरेट्सचं ट्रेनिंग देतो आणि दुसऱ्या वर्षी त्यांना स्टायपंडच्या माध्यमातून त्यांची सगळी कॉस्ट रिकवर करता येते. असं एक युनिक मॉडेल जसं आपण नागपूरमध्ये वेगवेगळ्या मेडिकल ह्याच्यासाठी काम केलं आहे, ॲग्रोव्हिजनतर्फे फार्मर्ससाठी काम केलं आहे, तसंच एक अगदी कमी फीजमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये आपण हे काम करतो.